सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. ही आमच्या येथील शिवजयंतीची तयारी केलेली आहे. खूप छान सकाळी ते सेलिब्रेशन वगैरे झालं आणि ही संध्याकाळीची लाइटिंग होती. आणि न- नंतर आम्ही दुपारी क्लास सुटला आणि जेवायला काय बनवायला हा प्रश्न पडला होता. कारण भाज्या जास्त होत्या आणि मग फ्रीज उघडला तर पालक भाजी डोकावून बघत होती. मग तिला बाहेर काढली आणि चालू केलं बनवायला. हे बघा टोमॅटो मी दाखवते. एवढे मोठे मोठे टोमॅटो आहेत ना. मी पहिल्यांदाच एवढे मोठे मोठे टोमॅटो बघतीये. मी आता जेवण बनवायला चालू केलेलं होतं. दीड नंतर माझं जेवण चालू केलेलं होतं. सकाळी नाश्ता केलेला होता म्हणून बरं झालं. मग लेट झालं होतं ना जेवणाला. नंतर मी अशी पालक भाजी बनवली होती. डाळ वगैरे टाकून. ती खूप टेस्टी झाली होती चिंच वगैरे टाकल्यामुळे आंबट थोडीशी. मग छान वाटत होती खायला. आमची असं जेवणं झालेली आहेत. नंतर थोडासा आराम केला आणि श्री बघा त्याला न सांगता त्याचं चालू होतं भांडी मांडायचं. बापरे म्हणलं एवढा का मेहरबान झालाय माझ्यावरती. पण ते काय होतं की मी त्याला बाहेर खेळायला जाऊ देत नव्हते कारण आज सुट्टी होती आणि त्याची अशीच सुट्टी वाया गेलेली होती. काही अभ्यास झालेला नव्हता. म्हणून त्याला मी बाहेर लावायचं नाही बोलले तर तो असं मस्का लावायचं काम चालू होतं त्याचं. न सांगता भांडी मांडत होता. त्याच्यावरून माझ्या परत आलं लक्षात काय नक्की चालू आहे त्याचं. मग मी चहा असा ठेवलेला होता. तो चहा घेतला. त्याला लावलं खेळायला. जाऊ द्या एवढं आपलं मागं लागलाय म्हणून. मग त्याला सोडलं मी खेळायला. इथं पाठीमागेच खेळतात. आणि नंतर स्वराचं केसाचं काम चालू होतं बघा. नुसता हात लावला तरी आ, आ, उ, ऊ असं चालूच असतं तिचं. म्हणून मी तिचे केस कटच करत असते, पण तिने ह्यावेळी मला केस कट करू दिलेली नाहीत. आणि हे कोण भूत म्हणून तुम्ही घाबराल, पण असं काही नाहीये. मीच आहे ही. स्वराला म्हणत होती मी उगीचच नको ग व्हिडिओ काढू, नको व्हिडिओ काढू, तरी पण ती व्हिडिओ काढतच होती. आणि मी हे का करते कारण मला डॉक्टरनीच सांगितलेलं होतं. मी 2 वर्ष गोळ्या खात होते. म्हणजे मला आजारी होते मी आणि अनएक्सपेक्टेडच होतं ते माझ्यासाठी. एवढी मी आजारी पडलेले होते. त्यासाठी माझी स्किन ब्लॅक झालेली होती. त्यासाठी माझं चाललेलं होतं. ते वाफ वगैरे घ्यायचं आणि इथं चालू आहे आमच्या श्रीचं दर्शन घ्यायला गेलेला होता महाराजांचं. तर तिथं फोटो काढायसाठी यांचा एवढा स्ट्रगल चाललाय आणि हे फोटो काढतायत आणि व्हिडिओ चालू होतं. त्यांना कळालंच नव्हतं. हा बघा श्री. त्या बाबांचं लक्ष नाही आणि तो मस्त निवांत त्यांच्या पाया पडत होता. नंतर त्यांनी लक्ष दिलं. श्रीला म्हाताऱ्या माणसांबद्दल खूपच आपुलकी, जिव्हाळा वाटतो. नंतर तो प्रसाद घेत होता. नंतर म्हणलं आपलं काय जेवण लेटच झालेलं होतं. जास्त काही स्वयंपाक पण नव्हता करायचा. ह्या पापड्या तळून घ्यायच्या होत्या आणि तुम्हाला वाटेल की तेल एवढं कमी किती चेंगूसपणा करते, पण असं काही नाही. एक तेलाचा डब्बा संपत आलेला होता. त्यात थोडं होतं आणि दुसरा फोडायचा कंटाळा म्हणून हे एवढा स्ट्रगल चालू होता. आणि काय श्रीचं तर खूप चाललेलं असतं. स्वराला आणलं की मला पण पाहिजे, मला पण पाहिजे. चप्पल आहे तरी पण त्याला पाहिजेच होती. म्हणून गेलो चप्पल आणायला. 2 चष्मिश माझ्या पुढं बसलेले होते गाडीवरती. ते मला गाडी आता व्हिडिओमध्ये बघताना दिसलं की 2 चष्मिश आहेत ते. आणि आम्ही गेलो की आणायला चपल्या. आणि व्हिडिओ काढायचं काय माझ्या लक्षात राहत नाही. सगळं झालं खरेदी केल्यावरती बाहेर येताना हा व्हिडिओ मी काढला. शेवटी ही चप्पल घेतलेली दाखवते. आम्ही बॉक्स काय घेतला नाही. बॉक्स घरी नेऊन शेवटी कचऱ्याच्या डब्यातच फेकायला लागतो. म्हणून मी सुरुवातीला घेतला नाही. मग कॅरी बॅगमध्ये घेऊन आलो चप्पल. तर मला आठवलं माझ्याकडं तुटवडा पडलाय. कशाचा? तर गाऊनचा. मॅक्स्याच नव्हत्या माझ्याकडे. म्हणून मी मॅक्सी आणायला गेले दुकानामध्ये. आणि जे ठेवलेले कस्टमरला दाखवण्यासाठी ठेवलेले ज्या तिथं लेडीज असतात ना, त्या जरा आगाऊपणाच करत असतात. कारण त्यांना काम जास्त पडू नये म्हणून एकच दाखवतात, एकच दाखवतात. अजून दाखवा म्हणलं की एकच पीस काढून दाखवणार. त्यांना आधीच कंटाळा आलेला असतो. मला तर वैताग आला. मी जावं का काय तिथून निघून असंच वाटत होतं मला. शेवटी कसं तरी फायनल केलं. मला गरजच होती मॅक्सीची म्हणून. ह्यांची बार्गेनिंग चालू होती. बाहेर आलो तर हे छोटे छोटे पुतळे ठेवलेले होते. त्याच्याशी श्री खेळत होता. मी काय काय का तुमची कामवाली असं काहीतरी गाणं आहे ना.
ते बोलत होता त्या मुलीला आणि तिला कानाखाली पण मारत होता. बिचारी ती बिचारी ती पडलीच असते. मला हसू आवरत नाहीये म्हणून मी व्हिडिओ स्टॉप स्टॉप करून बोलते. शेवटी घरी आलो. घरात एवढी मोठी कामं असताना सगळे सोडून आम्ही शॉपिंग करायला गेलो होतो. हे वॉचमॅन काकांचा जेवायचा टाइम झाला होता. 10 वाजत आले होते आणि आल्यावरती हा असा चपल्या घालून सगळ्या घरात फिरत होता कन्हैया लाल बनून. नंतर त्याने अंथरूण टाकलं आणि मी त्याला अभ्यास करायला लावलाय म्हणून त्याचं रडारडी चालू होती. ते बघा दिसतंय का? रडारडीच काम होतं ते चालू. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.